नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अरणगाव येथील शिवरस्ता बेकायदेशीरपणे बंद करण्यात आल्याचा आरोप करत खंडाळा येथील शेतकरी सुनील दत्तात्रय दौंड यांनी 1 जुलै 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलं आहे. दौंड यांनी दिलेल्या निवेदनानुसार मौजे खंडाळा येथील गट क्रमांक 345/1 मधील त्यांच्या वडिलोपार्जित शेत जमिनीवर त्यांनी घर बांधून कुटुंबासह वास्तव्यास असून शेतीसाठी विहीर, तलाव, पाईपलाईन आदी विकास कामे केली आहेत. या शेत जमिनीकडे जाण्यासाठी खंडाळा अरणगाव शिवरस्ता हाच एकमेव मार्ग असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गट क्रमांक 335 व 343/4 चे धारक पोपट केरू कारले, श्रीकांत पोपट कारले आणि दीपक पोपट कारले यांनी संबंधित शिवरस्ता नांगरून तसेच कंपाऊंड उभारून तो बेकायदेशीरपणे बंद केला. त्यामुळे त्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून शेतीची वहिवाट आणि दैनंदिन ये-जा मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे. या संदर्भात 8 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शिवरस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार अहिल्यानगर यांना चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र आदेशानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप करत अखेर त्यांनी 1 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलं आहे. माझं नाव सुनील दत्तात्रय दौंड, राहणार मी अरणगाव और खंडाळा शिवरस्ता आमचा. मयूर हॉटेलने दीपक कारले, श्रीकांत कारले, पोपट कारले या ठिकाणी राजकीय दबावानं रस्ता बंद केला आणि याच्या आधी एकदा बंद केला, साहेबांनी खोला केला, परत बंद केला, परत खोला केला. याच्या आधी मी त्याला म्हणलं बंद नको करू, सारे केशरवाल्याची, सारे डंपरवाल्याची, सारेची अडचणी. पण ते दादा असल्यामुळं डायरेक्ट मारल्यामुळं मारितो हानितो, त्याच्यामुळं कोणी काही त्याला बोलत नाही. मला आतापर्यंत 2-3 बाऱ्या मारल्या, मला धमकी दिली, तुझ्या आईला तुला सगळ्याला खलास करून टाकीन, तू रस्ता मग तुझ्या वावरातून द्यावाच लागेल. मी देणार नाही म्हणजे ते रस्ता बंद केला. तहसीलदार साहेबाकडे गेलो, सांगितलं सगळ्याला त्यांनी मॅनेज केलं. राजकीय दाब्यामुळं कोणी मानाव घ्याना, काहीच होणार, क्लार्क मानाव घ्याना, काहीच घ्याना. आमचं एवढंच म्हणणं, रस्ता खुला करा. आमचं मोजणीला आली नोटीस नाही आली, मी मागं पाठवली. परत दुसऱ्याची नोटीस 5 दिवस आधी आली, म्हणजे 1 दिवस नोटीस आधी आली. तर नोटीस आधी आल्यानंतर मी परत म्हणलं 1 दिवस आधी नोटीस आली, तरी त्यांनी मी ते आरडलो तरी दादागिरीत मोजलं आणि मोजलं बी त्याचं क्षेत्र मोजलं. आम्हाला माहित नाही, काही कळत नाही क्षेत्राचं. आमचं एवढंच म्हणणं आहे, जो आजा पंजापासूनचा रस्ता तो चालू करा ना तुम्ही, तो रस्ता आमची हीच मागणी आणि तीच रस्ता चालू करा, ते आमची मागणी आहे. आता बी आम्ही त्यासाठीच बसलो. नवीन तहसीलदार साहेब आले, त्यांना बी सांगितलं. ते म्हणले तुला मी नोटीस पाठवतो. काल नोटीस अजून नोटीस पाठवणार, कोण विचारच करीन गरीबाचं. मी वॉचमनचं काम करतो, गरीब परिस्थितीत आमची हॉटेल बंद करून बसलो. आमची एवढीच विनंती, रस्ता आहे तो खुला करा. नाही केला तर मी ते कलेक्टर साहेबांसमोर पेटून घेणार आणि आत्मदान करणार. आणि मग आमच्या ते म्हणते मोजणीवाला डायरेक्ट निमशे साहेब म्हणतो येणार, डायरेक्ट तुझं वावर घेणार, डायरेक्ट आम्ही रस्ता खुला करून टाकणार आणि तुझे डायरेक्ट वावर घेणार आम्ही. आणि माझा भाऊ म्हणतो मी काय तुला देणार नाही, माझं एकट्याच घेणार. ते तो घेताना आम्ही तुझं एकट्याच घेणार, ती बी 30 फूट घेणार. आणि तो सांगत तशी मोजणी चालली. दीपक कारले सांगत तसंच, संदेश कारले 30 गुंठे घेणार. दीपक कारले सांगतो, पोपट कारले सांगतो. आणि ते हॉटेल त्याचा रोजचा 1-1.5 लाख रुपये धंदा आहे, केशरचा धंदा आहे, भरपूर पैसा आहे त्याच्याकडे. तेव्हा तुम्ही लाखांनी पैसे वाटत, मग तुझी 25-30 लाखाची जमीन घेणार मी. आणि नाही दिली जमीन तर तुला मारून टाकीन. आणि मी बरोबर राजकीय जमीन 100% घेणार, रस्ता खोला करणार आहे. पत्रे लावले, खड्डे केले. आतापर्यंत 3-4 बारे रस्ता बंद केला. माझ्याकडे खड्डे सगळे. तर साहेबांनी एवढीच विनंती, रस्ता जवळ खुला करीत नाही मी तोवर इथं बसणार नाही. तर माझं निवेदन केलं मी साहेबाच्या समोर जाऊन, आम्ही सगळेजण पेटून घेऊन मरून जाणार. रस्ता खुला झालाच पाहिजे, ही आमची मागणी. मी नीता सुनील दौंड, खंडाळा गावची रहिवासी असून आमच्या शेताजवळून शिवरस्ता गेलेला आहे. तो शिवरस्ता राजकीय दबाव आणून तो पूर्णपणे बंद करून कंपाऊंड टाकलेले आहे. त्याला आम्हाला घरी किंवा शेतात जायला रस्ता राहिलेला नाही. अडचण येऊ राहिली आम्हाला. काल पेरणीसाठी पण आमच्या शेतात ट्रॅक्टर वगैरे न्यायला अडचण आली. तो आम्हाला JCBने नवीन रस्ता करून तिथं पेरणीसाठी ट्रॅक्टर न्यावा लागला. आम्हाला खूप अडचण येत आहे. त्यासाठी आमचा रस्ता खुला करून द्यावा हीच जिल्हाधिकारी साहेबांना नम्र विनंती.